बार्शीतील बालाजी कॉलनी परिसरातील गोदामावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 27,87,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली। या कारवाईत 97 गोण्या जप्त करण्यात आल्या असून मुद्देमाल हलवण्यासाठी 3 पिकअप वाहनांचा वापर करण्यात आला। IPS अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईनंतर बिलाल तांबोळी व सरफराज तांबोळी यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बार्शी तालुका पोलीस ठाण्यात आगामी सण उत्सव, बकरी ईद व ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दल व पोलीस मित्रांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत कायदा व सुव्यवस्था राखणे, सोशल मीडियावरील अफवावर लक्ष ठेवणे तसेच संशयित हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याच्या सूचना करण्यात आल्या। बैठकीनंतर एक पोलीस पाटील एक वृक्ष उपक्रमांतर्गत पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। बार्शी शहर पोलीस ठाण्यासमोर तुफान दगडफेक, गुन्हेगारांचा पोलिसांनाच खुला चॅलेंज, 50 ते 60 जणांचा हैदोस, दुकाने रिक्षांची तोडफोड करत परिसरात दहशत, पोलिसांच्या डोळ्यादेखत दादागिरी तरीही अद्याप गुन्हा दाखल नाही। सामान्य नागरिकांवर तात्काळ कारवाई, मग राडेखोरांवर मेहरबानी का? बार्शीकरांचा संतप्त सवाल। बार्शी तालुक्यात अवैध दारू विक्रीवर धडक कारवाई, चिकरडेत छापा, हॉटेल राजवाड्याच्या मागील बाजूस देशी विदेशी मद्यसाठा जप्त, 8,655 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत, आरोपीत धनवंत कोंडारे यांच्यावर गुन्हा दाखल। IPS अंजना कृष्णा यांच्या आदेशाने निर्भया पथकाची कारवाई, अवैध धंद्यामध्ये खळबळ, परवाना नसताना सुरू असलेला दारू व्यवसाय उघड